यापूर्वी मी या भागात नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहे। माझे सासरे, माझे पती, त्याच्यानंतर मी आणि त्याच्यानंतर दादा, आम्ही सगळ्यांनी या भागाचा सेवा करण्याचा प्रयत्न केला। आपला स्वतःचा भाग म्हणून या भागात जेवढ्या सुविधा देता येईल तेवढ्या देण्याचा प्रयत्न केला। त्या रूपाने आपण सगळ्यांनी जो आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते। आज या ठिकाणी आपण भरघोस संख्येने उपस्थित राहून जे दादांना आणि बीजेपीच्या चारही उमेदवारांना आशीर्वाद रूपी आपला सपोर्ट दाखवला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते। आणि बीजेपीच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं, जेणेकरून महापालिकेत एखादी सत्ता येईल आणि दुसऱ्या पक्षांची त्यांना सपोर्ट घ्यायची गरज पडणार नाही आणि जास्तीत जास्त निधी पुणे शहरात उपलब्ध करून देता येईल आणि भरघोस मतांनी इथे हे चारही उमेदवार निवडून येतील आणि आपल्या सेवेस परत हजर राहतील। जय हिंद। मागील काळात तुमचा थोडक्यात पराभव झाला होता, त्या पराभवाची उणीव भरून काढण्याची वेळ ही आलेली आहे। हा, तर मागील काळात पहिल्यांदा महानगरपालिकेत हा धानोरी भाग गेला होता, त्यावेळेला ही प्रभाग क्रमांक 1च होता। त्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती। राष्ट्रवादीचे एकच उमेदवार होते मी आणि प्रभाग 3 उमेदवारांचा होता, 2 काँग्रेसचे होते। काँग्रेसचे 2 उमेदवार असतानाही मी एकटी राष्ट्रवादीचे असताना आणि महापालिकेत फक्त 22 नगरसेवक राष्ट्रवादीचे होते। त्या परिस्थितीत मी जास्तीत जास्त निधी ह्या भागात आणून जास्त प्रमाणात इथली कामं केली होती। इथे पाणी नव्हतं, लोकांना पाणी विश्रांतवाडी वगैरे कॅन सायकलला घेऊन जायला लागायचं आणि पाणी आणायला लागायचं जिथून मिळेल तिथून। तर आपण पहिल्यांदा रावे करून जागतिक बँकेचा पाणी पुरवठा इथे उपलब्ध करून दिला आणि सगळ्यांना पाणी मिळवलं। झाडूवाल्या इथे येत नव्हत्या त्या काळात, तर रस्ते, ड्रेनेज, पाणी हे तर म्हणजे दुर्मिळच होतं। मग मी पालिकेत पहिल्यांदा गेल्यानंतर या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या। ड्रेनेज असतील, पाण्याच्या टाक्या असतील, रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, तर अशा प्रकारची भरपूर कामं मी इकडे करून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या माझ्या पंचवार्षिकमध्ये 2002 ते 2007 मध्ये ह्या म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये ह्या प्रभागाचं परिवर्तन झालं आणि केवळ आम्हाला जाहिरात करायची नाहीये किंवा आम्हाला प्रसिद्धी मिळवायची नाहीये, पण जो माझ्या सासऱ्यांनी या सेवेचा वारसा घेतलेला आहे तोच आम्ही पुढे चालू ठेवण्यासाठी जेवढं आपली जनता समजून, आपले भाऊबंद समजून त्यांना ज्या ज्या सुविधा देता येईल त्याचा प्रयत्न करून त्या प्रमाणात इथे कामं केली। धन्यवाद।